गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, खूप दिवसां व्हिडिओ बनवत आहे। हल्ली थोडंसं टाईम कमी भेटता, कारण की ज्या टायमिंग का व्हिडिओ बनवायची असता त्या टायमिंगकाच नेमकं टाईम नसता। आत्ता पण मित्रांनो मी भाडा घेऊनच चाललो आहे देवगड का। ही बघा गाडी आहे पाठी। तर मित्रांनो, जावचा दाभोळे गणपती, कुणकेश्वर, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि खवळे गणपतीक जाऊचा। वाडीतलीच आमची माणसं आहोत, 7-8 जण आहोत वाटतात। तर मित्रांनो, त्यानिमित्ताने व्हिडिओ करूची संधी भेटली म्हणून व्हिडिओ करतो आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करतो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन कोणी इला असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरुवात करतो आहे। घरसून निघालं आहे, आता खाली वाडीत जात आहे। त्यासना माणसांका घेऊन पुन्हा वरती यायचा, गडितावाना मार्गे जाऊचा। इकडनं मित्रांनो, माझ्या घरापासनं दाभोळे गणपती म्हणजे पोकरबाव जवळपास 24-25 किलोमीटर होता। जवळपास 1 तास लागत जाऊ। बघूया आता किती वेळ लागता तो, पण माझ्या घरापासनं 24 ते 25 किलोमीटर हा। इले खाली आता माणसा अगोदरच येऊन थांबली होती, माकाच वेळ झालो। चला तर मग जाता आता। निघाला होता मी, गाडी चालवत असल्यामुळं नियतीकडे दिले जरा व्हिडिओ करू। आता जातानाचे व्हिडिओ ताच करीत। रस्त्यात जाता जाता नावनकोण धबधबो पण लागता। हे बघा, उजव्या साईडिंग जरा लांब हा, त्याच्यामुळं कॅमेरा सरळ दिसत नाही। उजव्या साईडिंग दिसता मस्त धबधबा। भरपूर लोक आहे धबधब्यावर येतात। आता आम्ही जायत नाही होतोय, आधी पहिला दाभोळे गणपतीक जाऊचा। मित्रांनो, पोचला होता पोकरबाव म्हणजे दाभोळ्यात। हे पाहताय मागे सिद्धिविनायक गणपती मंदिर पोकरबाव। या बघा मंदिर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोकरबाव। चला आता आतमध्ये जाऊया। श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, पांडवकालीन प्राचीन देवस्थान दाभोळे। ही मित्रांनो या मंदिराची माहिती आहे। या मंदिर कसा काय निर्माण झाला त्याबद्दल माहिती आहे। ही मित्रांनो सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती देखील म्हटला जाता या गणपती। तसेच ह्यो उंदीर मामा बाजूक हा गणपतीच्या। आणि मित्रांनो, खाली पंचमुखी पिंडी आहे, हे मंदिर आहे। अगदी निसर्गाच्या सानिध्यात असणारा या मंदिरा, या मंदिरात पंचमुखी पिंडी आहे। अगदी मस्त वाटता। ही मित्रांनो पोकरबावा, खाली जाणारच हवा आता। या साईडने जाऊचा खाली। इकडनं यो पायरी उतरून खाली जाऊचा।
बघा मंदिर खाली अगदी निसर्गाच्या सानिध्यात एकदम भारी वाटतं बघूक. आणि पावसातनं पाणी पण भरता, भरपूर पाऊस असलो की पाणी वाहता या वर्षावर वाहत असतात. आणि जास्त पाऊस असलो की या मंदिर पाण्याखाली जाता, म्हणजे पूर्ण नाही, हे खांब दिसतात तेवढा पाणी भरता. या बघा मंदिर अगदी भारी वाटतं. ही मित्रांनो पोखरबावा, ही बघा इकडे पांडवांनी एका रात्रीत ही बाव पोखरल्यानी, म्हणजे पोखरून वीर तयार केल्यानी त्याच्यामुळं एका नाव पडला पोखरबाव. ही बघा या पाणी मित्रांनो वर्षभर चालू असता, मे महिन्यापर्यंत, म्हणजे ह्या हे पाणी असता वाहत नसता मे महिन्यापर्यंत. पावसातनं ह्या वाहत असता. मासे बघा भरपूर आहेत मासे. आणि त्या मंदिरात जाऊक या पाण्यातनं जाऊचा लागता. जास्त पाऊस असलो तर आता शक्य होत नाही पलीकडे जाणं. आता जरा पाऊस कमी असल्यामुळे पाणी पण कमी आहे, त्याच्यामुळे जाऊ शकता. ही मित्रांनो पंचमुखी पिंडी असा, याच्याबद्दल पण माहिती आहे, ती पण दाखवीनच. ही बघा ही माहिती आहे त्या पिंडीबद्दल. ह्या बघा मंदिर किती सुंदर दिसता, निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं, म्हणजेच आजूबाजू हिरवीगार झाडं असल्यामुळं अगदी भारी वाटतं. ह्या इकडे मित्रांनो गोमुख हा, म्हणजे गाईचा मुख हा. ह्याच्यातनं मित्रांनो डिसेंबरपर्यंत पाणी वाहत असतं, डिसेंबर ते जानेवारीपर्यंत. या पाण्यात मित्रांनो मासे पण आहेत. जसं तुम्ही पाय आतमध्ये पाण्यात ठेवशाल तसे ते मासे पायात जोडतात. हे बघा मळीये मासे आहेत, पायाची मळ खाऊ घेतात. तुमका पायांची साफसफाई करूची असत तर ह्या पाण्यात नक्की पाय ठेवा. हे मासे तुमचे पाय साफ करून देतील. हे मळीये मासे आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल चरणीच्या माशांचं, त्यात जे मासे आहेत तेच मासे हे आहेत मळीये मासे. चालला आता पुढच्या मंदिरात. मित्रांनो तुमका या मंदिर कसं वाटलं तर जरूर कमेंट करा, आणि आवडला तर नक्की या मंदिरात भेट द्यावा. आता पुढे चालला कुणकेश्वर मंदिर. चालला होता पुढे कुणकेश्वर मंदिरात. दाभोळे गणपतीचं दर्शन घेऊन झालंय आणि आता चाललो पुढे. येतातच मागणं.
येतातच माणसं आता. पोखरबाव दाभोळे गणपती मंदिरापासून कुणकेश्वर मंदिर जवळपास 10 ते 11 किलोमीटर आहे आणि थैसून 15 ते 20 मिनटं लागतात जाऊ कुणकेश्वर मंदिराकडे. इकडे मित्रांनो जत्रा पण असता. महाशिवरात्री जत्रा असता. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात असता ही जत्रा. 2 ते 3 दिवस असता. हे रोड दिसता, ह्या रोड का पुऱ्या दुकानं लागलेली असतात. जत्रेवेळी खूप गर्दी असता जत्रे दिवशी. आता मगाशी आपण इला थैसून त्यापासून इथपर्यंत ही दुकानात लागलेली असतात. ह्या बघा मित्रांनो समोर दिसतात कुणकेश्वर मंदिर. सुस्वागतम लिहिलेला आहेस ना. आतमध्ये जाऊचा. मी पण जाते आज आतमध्ये. मी गाडी पार्किंग करून गेले होते तो सर माणसा गेली आतमध्ये, त्यामुळे माका जरा उशीर झालो. इकडे गेटच्या बाजूक दोन्ही साईड का गणपती बाप्पांची मूर्ती आहेत. ही बघा ही एक मूर्ती आहे आणि त्या साईड का एक मूर्ती आहे. ही बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आता आणि आता जाते मी पुढे. जसं पुढे गेले तसे आपल्याक नंदी महाराज दिसतात. मंदिराच्या समोरच नंदी महाराज आहेत. हा बघा मंदिर, त्याचं कळस. नंदी महाराजांचा लांबूनच दर्शन घेतला आणि चालले पुढे. इकडे मित्रांनो मंदिराच्या परिसरात छोटी छोटी मंदिर आहेत. एक मंडलिक मंदिर, नारायण मंदिर आणि गणपती मंदिर अशी 3 ही समोर मंदिर आहेत आणि पाठीमागे पण एक मंदिर आहे. आता मित्रांनो आतमध्ये चाललंय. आतमध्ये मित्रांनो मोबाईल का बंदी आहे, म्हणजे मोबाईल वापरू शकत नाही तुम्ही आतमध्ये. फोटो वगैरे काढू सक्त मनाई आहे. त्यामुळं व्हिडिओ हय थांबवत आहे, म्हणजे व्हिडिओ पूर्ण थांबवित नाही पण ही हय आता व्हिडिओ करूची बंद करत आहे. आतमध्ये नाही जात आहे, मोबाईल खिशात ठेवत आहे. दर्शन घेऊन बाहेर येईल. आता समोर बघताच समुद्र किनारो अगदी भारी वाटता. या मंदिर मित्रांनो समुद्र किनाऱ्याच्याच बाजू हा, त्याच्यामुळे तुम्ही दर्शन पण घेऊ शकतात आणि समुद्र किनाऱ्याचा पण आनंद घेऊ शकतास. या बघा अगदी भारी वाटता. संध्याकाळच्या वेळी तर एकदम भारी वाटता. आता मित्रांनो जरा दुपारची वेळ, त्याच्यामुळं जरा ऊन जरा डोळ्यात झोंबता, नाहीतर संध्याकाळी मित्रांनो लय भारी वाटता. ही मित्रांनो मंदिराच्या परिसरातील छोटी छोटी मंदिर आहेत. या गणपती मंदिर आहे, त्याच्या बाजूक नारायण मंदिर, त्याच्या बाजूक मंडलिक मंदिर. मग अशी तुम्ही बघितलं असंच.
ह्या भैरव मंदिरा ह्या समाधी मंदिरा दर्शन घेऊन झाला मित्रांनो. आता दाखवलं ती मंदिराच्या परिसरातली छोटी छोटी मंदिरं होती. आता तुमका जरा जवळनं समुद्र किनारा दाखवतोय. यो बघा, अजून खाली जाऊचा. खाली गेल्यावर अजून जवळनं चांगलं दिसत. या बघा मंदिर मित्रांनो, भारी वाटता. अगदी कोरीव काम पण चांगला हा. हो बघा समुद्र किनारो. चालला मित्रांनो आता पुढे. आता खवळे गणपती आणि विठ्ठल रखुमाई मंदिर ते जवळच हा. हे बघा समुद्र, अगदी वरना शांत शांत दिसता. हैसून मित्रांनो खवळे गणपती जवळपास 5 किलोमीटर हा. काहीतरी 10 ते 15 मिनटं लागतील जाऊ. दाखवतोय तुमका. आता मित्रांनो येता मीठ मुंबरी बीच. हा बघा समोर समुद्र किनाऱ्याच्याच बाजूसून यो रोड जाता खवळे गणपती. आता आम्ही कुणकेश्वर मंदिराकडनं येलाव. आता चाललाव खवळे गणपती. अगदी भारी वाटता बाजूसून समुद्र किनारो. आता मित्रांनो एक ब्रिज लागत आणि त्या ब्रिजवरनं एक उजव्या साईडला खाली एक मंदिर दिसतं. त्याच विठ्ठल रखुमाई मंदिर हा. पण आपल्या खाली जाताना डाव्या साईडे वळूचा. डाव्या साईडीन रोड हा. ब्रिज संपल्यानंतर थोडा पुढे गेल्यानंतर डाव्या साईडे वळून मग खाली जाऊचा. मग विठ्ठल रखुमाई मंदिर लागता.
त्याच्यानंतर थंयसूनच बाजूसून पुढे गेलंस की खवळे गणपती लागता, दाखवतोय तुमका. हैसून आता खाली जाऊचा. ह्या बघा समोर दिसता आता विठ्ठल रखुमाई मंदिर, भारी दिसता. अगदी मंदिराचं काम अगदी मस्तच केलेला. गाडी मित्रांनो मागे लावलंय आणि चलत आता चालला पुढे. ह्या बघा समोरनं असा दिसता. आतमध्ये जाते आता मी त्याकडं. बाकीची सगळी पुढे गेली. खवळे गणपती हैसूनच थोडा पुढे खवळे गणपती हा. आता मी आतमध्ये येईल. भारी वाटतं आतमध्ये सुद्धा काम एकदम टॉपचा केलेला. दर्शन घेते आणि मी पण जाते खवळे गणपती. इकडनं आता ह्या साईडला जाऊचा. पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर खवळे गणपती आहे. चला तर मग जाऊया खवळे गणपती. पुढे येईल. इकडे माणसा ऑटो घेत होती खवळे गणपती. मी पण एक घेतलो आणि पुढे चाललो. हा बघा बोर्ड, गेट आहे खवळे महागणपती. इले आता मी इकडे. गर्दी वाटता भरपूर, कारण की आवाज भरपूर येतात. तरी एवढी गर्दी नाही. गेल्या वर्षी मित्रांनो मी 2 वेळा येलो होतो इकडे, तेव्हा खूप गर्दी होती. आज मित्रांनो एवढी नाही गर्दी. याच्या अगोदर पण मी यंदा येलो आहे तेव्हा पण गर्दी नव्हती. आज पण एवढी गर्दी नाही. ह्या मित्रांनो गणपतीचा दुसरा रूप आहे. मित्रांनो हे गणपती 21 दिवसात 3 रूपा घेता. पहिला 1-2 दिवस चुन्याचा रूप असता, चुन्याचा कलर असता. दुसरो लालो कलर असता.
त्याच्यानंतर मग तिसरं शेवटच्या दिवशी टिपके असतात त्याच्यावरती. जो पहिलोच असो गणपती हा जो 3 रूपात दिसता. आणि मित्रांनो ह्यो गणपती घरगुती गणपती हा, ह्यो सार्वजनिक गणपती नाही आहे. इकडे मित्रांनो गणपतीची माहिती दिलेली आहे. हे बघा, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा, 21 दिवसात 3 रूपात दिसणारा खवळे महागणपती. हे बघा माहिती तुम्ही वाचू शकतास. ह्या गणपतीक मित्रांनो जेवण पण असतं दुपारचा. अनंत चतुर्थीनंतर जेवणाक सुरुवात होता. पहिले 10 दिवस नसतात जेवण. अनंत चतुर्थीनंतर सर्व भाविकांका जेवण असतं. महाप्रसाद घेऊन थोडंसं बसलो आहे आता पायरीवरती. बघ आता थोडा वेळ बसणार आणि मग जाणार. चालला होता बीचवर जाऊचा, अगोदर गार्डनला नंतर मग बीचवर. ऊन बघायला लागतात. हे आता आतमध्ये जातो मी मगाशी पाया पडून नेलं. मित्रांनो आता मी आहे देवगड बंदरावर. तर बघा मागे बोटी लागली आहेत, भरपूर बोटी आहेत. अजून सहसा जास्त करून मासेमारी करूक जायत नाहीत. बंदरागत लागलेले आहेत, काही नाही काही कामं चालू आहेत बोटींची. मी आता गणोदा कामा त्या बोटीवर आहे. तो बघा तिकडे आहे, तो पाठीमागे फोनवर बोलता बसलेलो.
फोटो तो बघा. मी आता बोटीत आहे. माझ्याबरोबर इलेली ती आता तिकडे देवगड बीचला आहोत. त्यांना थंय सोडलं आहे. मी काय रोज येत असते त्याच्यामुळे मी गेले नाही आणि मी आता इकडे येईल. इकडे पण भरपूर बोटी आहेत. उन्हामुळे आता दिसत नाही बरोबर. बघा कोण रडता हो ना. बीचवर इले आता आहे. या बघा मागे बीच आहे. खाली नाही जाते कारण ती पण इली आता. ही बघा मागे. चला तर मग मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवते. जातो आता घरी. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू पण विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.